नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण मेजरमेंट हा चॅप्टर बघितला. त्याच्यातलं सर्वात महत्वाचा आर्टिकल डायमेन्शनल अनालिसिस हा भाग पूर्ण केलेला आहे. डायमेन्शन्स म्हणजे काय, डायमेन्शनल अनालिसिसचे ॲप्लिकेशन्स म्हणजे युजेस काय, हा भाग बघितला. त्या सर्वांचे एक्झाम्पल्स बघितले. काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला दिले होते, ते तुम्ही सॉल्व्ह केला शिला. या पद्धतीने आपण आता या चॅप्टर मध्ये पुढे आलो आणि आज आपण बघणार आहे एरर्स आणि इस्टिमेशन ऑफ एरर. व्हॉट इज मीन बाय एरर्स अँड हाऊ एरर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. हा महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये कसं आहे, फिजिक्स मध्ये आपण कायम मेजरमेंट घेत असतो आणि ज्यावेळेला मेजरमेंट घेतो त्यावेळेला 100% ॲक्युरसी येईलच असं काय सांगता येत नाही. कारण मोजमाप म्हटलं, एखादी गोष्ट मोजायची म्हटली तर त्याच्यामध्ये काही एरर्स येऊ शकतात. एरर्स म्हणजे मराठीत त्याला आपण म्हणतो त्रुटी. उदाहरणार्थ परत एकदा मी घेतो की समजा हा बोर्ड आहे, मी तुम्हाला ही मीटर स्केल दिली, मीटर स्केल आहे, ही मीटर स्केल घ्या म्हणून सांगितलं आणि ह्या बोर्डची लेंथ मोजा किंवा ब्रेड मोजा. तुम्ही काय करणार, सर या पद्धतीनं, सर 1 मीटर इथं पूर्ण झालंय आणि पुढं म्हणजे 1 मीटर आणि पुढं काहीतरी समजा एक 40 सेंटीमीटर रेडिंग आहे, काय असेल ते असेल. आता या ठिकाणी तुम्ही मोजलेलं रेडिंग हे 100% बरोबर असेल का, याची गॅरंटी कोण देणार? याची गॅरंटी सांगता येत नाही. म्हणून आपण आता फिजिक्स मध्ये एक महत्वाचा भाग बघणार आहे, तो म्हणजे एरर्स. समजा मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतो. समजा हे ए बी एक सेगमेंट आहे आणि ह्याची तुम्हाला लेंथ मोजायला सांगितली. मी पहिला तुमच्यातल्या एका विद्यार्थ्याला उठवलं, इकडे बाळ हे लेंथ मोजून सांग. तर त्यानं सांगितलं सर इट इज 10.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता 10.5 सेंटीमीटर हे बरोबर काय चुकीचं हे मला कन्फर्म होत नाहीये. मग मी काय करणार, तुमच्या त्या दुसऱ्या मुलाला बोलवणार. समजा इकडे रे तू, चल इकडे रेडिंग घे तू इथं बघ. तर त्यानं मोजलेलं 10.6 सेंटीमीटर आलं. आता गंमत आहे, दोघांच्यात कोण बरोबर आहे, 10.5 वाला का 10.6 वाला? म्हणून मी परत तिसऱ्या पर्सनला बोलवलं, इकडे तू रिडिंग घे, आणि त्यानं मोजलं 10.6 सेंटीमीटर. आणि मग तुम्हाला विचारलं मी की ह्यांच्यात ॲक्युरसी जास्त कुणाची आहे, की कुठलं रिडिंग बरोबर असेल? तर या ठिकाणी आपण एक ढोबळमानानं असं म्हणू शकतोय, एकापेक्षा दोघे बरे. हे पहिल्या व्यक्तीनं मोजलेलं 10.5 आहे, दुसऱ्या दोघांनी सेकंड आणि थर्ड पर्सननं मोजलेलं 10.6 सेंटीमीटर आलेलं आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, एकापेक्षा हे दोघे जण करेक्ट मोजले असतील म्हणून ते रिडिंग बरोबर असं म्हणू शकतो. पण याला सुद्धा काही अर्थ नाहीये. का? हे दोघे चुकीचे असले तर आणि पहिला बरोबर असेल तर? दॅट इज द पॉइंट. म्हणून अशा वेळेला आपण काय करतो, तर इथं यांची ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असतो. कॅल्क्युलेशन करताना आपण एकावर विश्वास ठेवत नाही. तर आपण एकाच रिडिंग, एकाच मेजरमेंटचे बरेचसे रिडिंग घेतो, बरेचसे वाचन घेतो आणि त्यांची मीन व्हॅल्यू काढतो. आणि मीन व्हॅल्यू ही आपण त्यांच्यातली जवळपास ॲक्युरेट व्हॅल्यू घेऊ शकतो.
हे स्टॅटिस्टिक आहे, ही मॅथमॅटिकल पद्धत आहे. मग आता बघा, ह्याच्यात मी विचार करतो आता याच एक्झाम्पल मध्ये, आता मी सांगितलं तुम्हाला की 10.6 सेंटीमीटर मी दिलंय, हे याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ऍक्युरेट व्हॅल्यू मी दिली. मी सांगितलं, मी सांगतो इथं तुम्हाला आता 10.6 हे ऍक्युरेट व्हॅल्यू आहे. तर आता बघा, हे फर्स्ट रीडिंग होतं, 10.6 च्या ऐवजी 10.5 मोजलंय, म्हणजे याच्यामध्ये हा स्टँडर्ड रीडिंग पासून वेगळं रीडिंग मोजलंय. याचा अर्थ याच्यात त्रुटी आहे, त्याला म्हणतो आपण एरर. याच्यामध्ये एरर आहे. किती एरर आहे याच्यामध्ये? किती एरर आहे आता? तर सरळ आहे 10.6 मायनस 10.5 0.1 सेंटीमीटर. So this is the error in measured value 10.5 in first reading. मग सेकंड रीडिंग मध्ये काय होईल? तर ह्याच्यामध्ये 10.6 10.6 यांच्यामध्ये 10.6 मायनस 10.6 झिरो एरर आहे, एरर 0 आहे, म्हणजे हे स्टँडर्ड रीडिंगच्या जवळ आहे. याचा अर्थ हे ऍक्युरेट आहे. याच्यामध्ये पण एरर 0 आहे, मग हे दोन्ही रीडिंग आपण ऍक्युरेट म्हणू शकतो. आता समजा आणखीन एक तुमच्यातलं विद्यार्थी, त्याला बोलवलं मी आणि तू रीडिंग घे म्हटलं, तर त्यानं याचं रीडिंग बघा, गंमत बघा, त्यानं 11.0 सेंटीमीटर मोजलं. असतात एक एक मोजला. आता 11.0 सेंटीमीटर मोजला. आता माझं स्टँडर्ड रीडिंग आहे 10.6. त्या विद्यार्थ्यानं मोजला 11.0 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये एरर किती आली हो? 10.6 मायनस 11.0 म्हणजे मायनस किती आली? 0.4 सेंटीमीटर. एरर आपण कायम प्लस घेतो, म्हणून प्लस 4 सेंटीमीटर. एरर कधी निगेटिव्ह घ्यायचे नसते, मॅग्निट्यूड घेतला प्लस 0.1 सेंटीमीटर. म्हणजे आता या रीडिंग मध्ये सर्वात जास्त एरर आहे, 0.4 सेंटीमीटर एरर आहे, म्हणजे ऍक्युरसी कमी आहे. एरर आणि ऍक्युरसी हे दोन्हीही एकमेकांच्या अपोजिट आहेत. एक वाढला दुसरा कमी होणार. इथं बघा, एरर वाढत चालली, ऍक्युरसी कमी व्हायलेली आहे. एरर 0.6 होती, एरर या ठिकाणी पहिल्यांदा स्टँडर्ड रीडिंग 10.6 होतं. फर्स्ट रीडिंग मध्ये 0.1 एरर होती, 0 एरर आहे, आणि नंतर 0.4 एरर. एरर वाढा लागलेले म्हणजे ऍक्युरसी कमी व्हायला लागल्या. मोजताना कधी फुटात 12 इंचाचा फरक करायला नसतोय, माहिती आहे ना. त्यामुळे समजा तुम्हाला मेजरमेंट घ्यायला लागलं, एकाचं मेजरमेंट आहे समजा 100 सेंटीमीटर आणि तुम्ही मोजला 150 सेंटीमीटर, एरर वाढली. स्टँडर्ड रीडिंग 100 आहे, तुम्ही मोजला 110 सेंटीमीटर, एरर 10 सेंटीमीटर झाली. 100 आहे, तुम्ही 101 मोजला, 1 सेंटीमीटर एरर झाली. म्हणजे जेवढी एरर कमी तेवढी त्याची ऍक्युरसी जास्त असत्या, बरोबर आहे ना. जेवढी त्याची एरर कमी तेवढी ऍक्युरसी जास्त. सो व्हॉट इज मीन बाय एरर? आता फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन कशी करायची? एरर म्हणजे कसं काढला तुम्ही? तर तो डिफरन्स आहे. कुणाचा डिफरन्स आहे? तर स्टँडर्ड व्हॅल्यू 10.6 इथं घेतली होती मी, ही मेजर्ड व्हॅल्यू 10.5. मग एरर म्हणजे काय? इट इज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. एरर इज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ओके. And what is accuracy?
ॲक्युरेसी रिप्रेझेंट्स हाऊ यू क्लोज टू द स्टँडर्ड व्हॅल्यू. जेवढी ॲक्युरेसी जास्त आहे तेवढं तुम्ही स्टँडर्ड रिडिंगच्या जवळ आहे असा अर्थ आहे. समजतंय? आणखीन एक गोष्ट पुन्हा एकदा, एरर आणि ॲक्युरेसी ह्या एकमेकांच्या रिव्हर्स जात असतात. ॲक्युरेसी वाढत असेल तर एरर कमी. आणि आपण फिजिक्समध्ये बऱ्याच वेळा मोजताना क्वांटिटी ॲक्युरेसी वाढवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एरर कमी करण्याचा प्रयत्न करतो. सो इन फिजिक्स ऑलवेज वी आर ट्राइंग टू मिनिमाइज एरर, दॅट इज टू इन्क्रीज एरर, टू मिनिमाइज एरर दॅट इज टू इन्क्रीज ॲक्युरेसी. ॲक्युरेसी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण काही वेळेला आता बघितलं, फिजिक्समध्ये काही गोष्टी गृहीत धरायच्या असतात. लक्षात घ्या, जगामध्ये 100% आयडियल काय नसते, 100% ॲक्युरेसी येत नाही. प्रॅक्टिकल आहे हो हे मोजताना. एखादं रिडिंग घ्यायचं, याला बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲक्युरेट येणार का नाही याच्यासाठी. कारण जो व्यक्ती मोजणार आहे तो त्यातला तज्ञ पाहिजे. समजा एखाद्याला सांगितलं मी, तू बोर्डवर लेंथ मोज त्या बोर्डची, आणि ह्याला पट्टी मोजायची माहित नाही, एरर येणार आहेत. पट्टी लावताना खाली वरती लावली तरी एरर येणार आहेत. म्हणजे अनेक गोष्टीमुळे एरर येतात. आणि यालाच म्हणतो आपण टाइप्स ऑफ एरर्स. एरर्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक एरर आहे नंबर 1. नंबर 2 पर्सनल एरर आहे. नंबर 3 रॅन्डम एरर आहे. नंबर 1 सिस्टमॅटिक एरर, नंबर 2 पर्सनल एरर्स, आणि नंबर 3 रॅन्डम एरर्स. ह्या एरर्सचे टाइप्स आहेत. ह्यांना वेगवेगळे कारण आहेत, ह्यांच्यामुळे एरर येत असतात. आता बघितलं, समजा मी मोजण्यासाठी पट्टीच आणलेली आहे आणि पट्टीच फॉल्टी आहे. त्यात मार्किंग केलंय 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, आणि मधलंच मार्किंग एक 5 सेंटीमीटरचं विसरलंय. मॅन्युफॅक्चर कंडच विसरलंय. समजा 5 आणि 6 सेंटीमीटर त्यात मार्किंग राहिले, डायरेक्ट 4 नंतर त्यानं 7 सेंटीमीटरच केले. आणि जर ती पट्टी घेऊन मी रिडिंग घ्यायला लागलो, ती स्केल वापरून रिडिंग घ्यायला लागलो, तर सगळे रिडिंग चुकीचे येणार आहेत, एरर्स येणार आहेत त्याच्यामध्ये. हा प्रॉब्लेम तुमचा नाही आहे, हा प्रॉब्लेम त्या इन्स्ट्रुमेंटचा आहे, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे. आणि यांच्यामुळे जे निर्माण होतात त्या सगळ्या सिस्टमॅटिक एरर्स म्हणायचं. दुसरा रॅन्डम एरर्स आहेत. त्याला काही कारणच नाही. काही वेगवेगळ्या टेम्परेचर सेन्सिटिव्ह गोष्टी असतात. आता तुम्ही समजा टेम्परेचरचं रिडिंग घ्यायला लागलाय, एक्सपेरिमेंट घ्यायला लागलाय, टेम्परेचर सेन्सिटिव्ह एक्सपेरिमेंट आहे, टेम्परेचर बदललं, एरर्स येणार आहेत. सकाळी एक रिडिंग येते मॉर्निंगला, तुम्ही आता 11ला प्रॅक्टिकल करणार आहे, लॅबमध्ये जाऊन बघितला तर मॉर्निंगच्या बॅचचं रिडिंग वेगळं असतंय, नूनच्या बॅचचं रिडिंग वेगळं असतंय. असे काही टेम्परेचर सेन्सिटिव्ह रिडिंग्स असतील, टेम्परेचर फॅक्टर करतो, विंड फॅक्टर करतो. सो देर आर टू मेनी फॅक्टर्स विच यू कॅनॉट कंट्रोल, विच कॉजेस एरर्स. अशा प्रकारचे जे एरर्स आहेत त्याला म्हणतात रॅन्डम एरर्स. ते येणारच आहेत, तुम्ही टाळू शकत नाही. आणि तिसरा म्हणजे पर्सनल एरर. पर्सनल एरर या शब्दाचा अर्थ काय? दॅट डिपेंड्स अपॉन पर्सन टेकिंग रिडिंग. तुम्ही जर रिडिंग घेताना तुम्ही स्वतःच चुकला तर काय करणार आहे? बरोबर आहे की नाही? समजा HCLची बॉटल आहे, तर HCLला तुम्ही H2SO4च म्हणा लागला आणि रिडिंग घेतला तर त्याला काय उपयोग? हे रिडिंग येणारच आहेत त्यात. ही काय त्या HCLची चूक आहे का H2SO4ची चूक आहे? नाही, ती तुमची चूक आहे. तुम्ही HCLला H2SO4 म्हणा लागलाय, होय की नाही? समजा 10 ग्रॅम येते आणि तुम्ही लिहिताना चुकून 100 ग्रॅम घेतला, हे तुमचा प्रॉब्लेम आहे, पर्सनचा प्रॉब्लेम आहे. द पर्सन टेकिंग रिडिंग ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दीज एरर्स. म्हणून याला पर्सनल एरर्स म्हणतात. अशा प्रकारचे तुम्हाला एरर्स मिळणार आहेत. त्याला टाइप्स ऑफ एरर्स म्हणतो आम्ही. एरर्सचे टाइप्स कुठले कुठले आहेत? तर आपण साधारणपणे एरर्स अशा क्लासिफाय करतो की
नंबर 1 सिस्टमॅटिक एरर्स अँड नंबर 2 रँडम एरर्स. आता सिस्टमॅटिक एररमध्येच तुमच्या पुस्तकात सब पार्ट्स दिलेले आहेत, सब एरर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्सनल एरर, नंतर इन्स्ट्रुमेंटल एरर. आता मी जस्ट सांगितलं द एरर्स अरायजेस बिकॉज ऑफ फॉल्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट, दॅट आर कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर्स. अँड द एरर्स विच अरायजेस because of the fault of observer, that is called as personal errors. And the errors arises because of some unknown factors which you cannot control, called as random errors. म्हणजे बघा, एखादं रिडिंग घ्यायचं आहे. आता तुम्हाला एक्सपेरिमेंटला गेलाय, रिडिंग घेणार आहे, मेजरमेंट घेणार आहे. तुम्ही इन्स्ट्रुमेंट चांगलं नेलं, अगदी परफेक्ट नेलं. मोजणारे तुम्ही सुद्धा अतिशय तज्ज्ञ आहात त्यातले. एवढं करून सुद्धा येणारं रिडिंग हे 100% ॲक्युरसी असेल याची गॅरंटी देत नाही. त्याच्यामध्ये एरर येऊ शकते. ही एरर कशामुळे येणार? ड्यू टू द सम अननोन फॅक्टर्स, अननोन रिझन्स. मग असे म्हटल्यावर टेम्परेचर असेल, विंड असेल, लाईटचा फॅक्टर पडत असेल, अननोन फॅक्टर्स आहेत, काय सांगता येत नाही. दीज ऑल आर कॉल्ड ॲज रँडम एरर्स. आणि म्हणून आपण काय गृहीत धरतो की ज्या वेळेला आपण रिडिंग घेणार आहे त्याच्यामध्ये एरर्स येणार हे गृहीत धरतो आणि पुढे जातो कॅल्क्युलेशनसाठी. आणि म्हणून ज्या वेळेला कॅल्क्युलेशनला जाणार आहे त्याच्यामध्ये एरर्स कशा कॅल्क्युलेशननं कमी करायच्या हे आपण बघतो. आणि त्यालाच म्हणतात इस्टिमेशन ऑफ एरर्स. एरर्स कशा कॅल्क्युलेशननं कमी करायच्या. प्रॅक्टिकली तर कमी करत आणलेत आपण, पण आणखी त्याच्यामध्ये काही येऊ शकतात ड्यू टू अननोन फॅक्टर्स. म्हणून आता आपलं आर्टिकल आहे की इस्टिमेशन ऑफ एरर्स, हाऊ एरर्स कॅन बी इस्टिमेटेड. आता इथं मी एक एक्झाम्पल घेतो. समजा मी तुम्हाला या ठिकाणी ही एवढी लेंथ AB ची मोजायला लागलेली आहे, बरोबर आहे. त्यातलं पहिलं रिडिंग तुम्ही घेतला A1, ह्याची एक लेंथ मोजला, सेम AB ची लेंथ मोजला A1. नंतर दुसऱ्यांदा मोजला A2, A3, A4, असे तुम्ही रिडिंग घेतला एक. आणखीन एक घ्या, A5 रिडिंग घेतला तुम्ही. ती लेंथ AB एक 5 टाइम्स मोजलेला आहे. आता इथं याला म्हणायचं मेजर्ड व्हॅल्यूज किंवा मेजर्ड रिडिंग, ॲक्च्युअल रिडिंग्ज आहेत. A1, A2, A3, A4, A5 एक 5 वेळा तुम्ही तिथे रिडिंग घेतलंय. आता ह्याच्यात हे गृहीत धरलेलं आहे आपण एरर असू शकते. मग ती एरर इस्टिमेट कशी करायची याच्यासाठी आपण आता पुढचं आर्टिकल बघतोय. मग सर्वात सोपी पद्धत स्टॅटिस्टिकल मेथड काय सांगते की त्यांचं ॲव्हरेज घ्या. सिंगल रिडिंगपेक्षा ॲव्हरेजमध्ये एरर कमी असते. म्हणून आपण इथं पहिल्यांदा फर्स्ट एस्टिमेशनमध्ये काय बघणार आहे, मीन व्हॅल्यू. म्हणजे या रिडिंगचं मीन काढायचं. मीन म्हणजे ॲव्हरेज काढायचं. कसं काढता हो तुम्ही मीन व्हॅल्यू? म्हणजे किती रिडिंग आहेत मोजा, 1 2 3 4 5 आहेत. म्हणून इथं ए मीन लिहितो मी. ए मीन याचा अर्थ यांची मीन व्हॅल्यू. अतिशय सोपा बघा, ह्यात काय अवघड नाही. ॲव्हरेज काढायचं आहे. तुम्हाला माहित आहेत जेवढे म्हणून मंडळी आहेत त्या सर्वांची ॲडिशन करा. जे मंडळी आले त्या सगळ्यांना एकत्रित बोलवा, सर्वांची ॲडिशन करा, डिवायडेड बाय किती आलेले आहेत ते मोजा, 5. सो A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 डिवायडेड बाय 5. म्हणजे जेवढे म्हणून रिडिंग आले ह्या सर्वांची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स, याला आपण म्हणतो मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो याला आपण. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू.
ह्याला आपण मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू सुद्धा म्हणतो. मग आता याच्या पुढे समजा जर 6 रिडिंग असतील तर प्लस A6 डिवायडेड बाय 6, 7 रिडिंग असतील तर प्लस A7 डिवायडेड बाय 7. असं करत 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 समजा n रिडिंग्ज असतील तर तुम्ही an करणार डिवायडेड बाय n. an जनरलसाठी म्हटलं, कारण काय प्रत्येक वेळेला 4च रिडिंग नसतील, 5 नसतील. यू हॅव टू टेक टू मेनी रिडिंग्स. मग इन जनरल सपोज वी हॅव टेकन n नंबर ऑफ रिडिंग्स, then how to calculate mean value? So simple formula, A1 plus A2 plus A3 plus A4 dot 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 AN divided by n. Okay, this is called as mean value. Mean value represented by a mean. So very simple, how to calculate mean value. आता ही जी mean value आहे ही तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू झाली, कारण इंडिव्हिज्युअल पेक्षा ॲव्हरेज काढलेलं, मीन काढलेलं ह्याच्यामध्ये एरर्स कमी असते, ॲक्युरसी जास्त असते. मग असे म्हटले मी, एरर आणि ॲक्युरसी या रिव्हर्स आहेत. जेवढं ॲक्युरसी वाढणार तेवढी एरर कमी होत जाणार. मग आता सेकंड आहे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर ही कशी काढायची? आता लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट म्हणजे इंडिव्हिज्युअल, प्रत्येक रिडिंग मधली एरर काढायची आहे. ए मीन हे तुमचं स्टँडर्ड रिडिंग झालं. मग ॲब्सोल्यूट रिडिंग कसं काढायचं? ॲब्सोल्यूट एरर कशी काढायची असते? तर प्रत्येक रिडिंग जे मोजलाय तुम्ही ते रिडिंग मीन व्हॅल्यू मधनं मायनस करायचं. म्हणजे बघा ॲब्सोल्यूट, आता हे फर्स्ट रिडिंग आहे ए मीन, हे त्याची मीन व्हॅल्यू आहे -A1. याला दोघांचा डिफरन्स घेतला की याच्यातली ह्या A1 मधली ॲब्सोल्यूट एरर निघते. याला आपण म्हणणार आहे डेल्टा A1. डेल्टा म्हणजे डिफरन्स, एरर असं लिहिण्यासाठी डेल्टा सिम्बॉल आहे, डेल्टा A1. सो डेल्टा A1 रिप्रेझेंट्स ॲब्सोल्यूट एरर इन A1 रिडिंग. म्हणजे जे काही ॲव्हरेज व्हॅल्यू आल्या त्यातनं प्रत्येक रिडिंग हे सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे तुम्हाला त्याची ॲब्सोल्यूट एरर मिळते. प्रत्येक रिडिंग मधली एरर मिळत्या, किती एरर आहे लक्षात आले तुमच्या? कारण आता मगाशी मी सांगितलं होतं, जर 100 हे स्टँडर्ड रिडिंग असेल आणि तुम्ही मोजलाय 110, तर यांच्यातली एरर तुम्ही 110 - 110 केला. समजा एखाद्याने 90 मोजला, 190 मोजलाय, डिफरन्स दोघांचा 10 आहे, बरोबर आहे का? म्हणजे एरर काढता यायला पाहिजे स्टँडर्ड रिडिंग मायनस मेजर्ड व्हॅल्यू. आता इथं भरपूर रिडिंग्स आहेत, त्यामुळे आपण काय केलं, स्टँडर्ड रिडिंग म्हणजे माझं मीन व्हॅल्यू काढली आणि मीन व्हॅल्यू मधून प्रत्येक रिडिंग मायनस करायचं, त्याच्यातली एरर मिळते, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. म्हणून या ठिकाणी डेल्टा ए मीन, डेल्टा A1 इज ॲब्सोल्यूट एरर. आता काही वेळेला काय होतंय, ही एरर प्लस पण येत्या मायनस पण येत्या. म्हणजे समजा हे 100 आहे, हे 90 मोजलाय, प्लस 10 आली. हे 100 आहे, तुम्ही हे A1 110 मोजलाय, -10 येणार. म्हणून एरर प्लस आणि मायनस येते, बट ऑलवेज वी कन्सिडर्ड एरर ॲज अ पॉझिटिव्ह. एरर कधी निगेटिव्ह नसते. म्हणून आम्ही इथं मॅग्निट्यूड घेतो, ह्याला मॅग्निट्यूड म्हणतात, मॉड्युलस साइन. हे लिहिण्याचं कारण ऑलवेज यू हॅव टू टेक पॉझिटिव्ह व्हॅल्यू. जरी यांचा डिफरन्स मायनस आला तरी ॲब्सोल्यूट एरर पॉझिटिव्हच पाहिजे. समजतंय? ते कधीही निगेटिव्ह घ्यायची नाही. ओके, आता सेकंड कसं होईल बघा, ए मीन -A2 इज इक्वल टू डेल्टा A2. असं तुम्ही प्रत्येक रिडिंग मायनस करत जावा, तुम्हाला प्रत्येक रिडिंग मधले ॲब्सोल्यूट एरर्स मिळतील. मग आता मी इथं दाखवतो, समजा डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3 असं करत गेलो आपण तर डेल्टा AN. So this is absolute error in nth reading
nth रीडिंग मधली ॲब्सोल्यूट एरर मिळालेली आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर? इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेटेड ॲब्सोल्यूट एरर. आता थर्ड पॉइंट आहे माझा, मीन ॲब्सोल्यूट एरर. आता हे ॲब्सोल्यूट एरर तुम्ही सगळ्यांचे काढला, त्यांचं ॲव्हरेज काढायचं, याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. मग आता परत कसं लिहिणार तुम्ही मीन ॲब्सोल्यूट एरर? तर बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन न लिहायचं. सो डेल्टा ए यांचं मीन व्हॅल्यू कशी लिहिणार तुम्ही? तर ह्या सगळ्या मंडळींची बेरीज डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 डॉट 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 डेल्टा AN अँड हाऊ मेनी रिडिंग्स? n रिडिंग्स. तर जे काही तुम्ही ॲब्सोल्यूट एरर काढलाय त्या सर्वांची तुम्ही काय करणार आहे? ॲडिशन करणार डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. आता इथं n रिडिंग्स आहेत म्हणून डेल्टा ए मीन ॲब्सोल्यूट एरर is given by this formula delta A1 plus delta A2 plus dot 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 delta AN divided by n. Correct? So this is called mean absolute error. आता तुमच्याकडे काय काय मोजला बघा तुम्ही, काय काय कॅल्क्युलेट केला. मीन व्हॅल्यू काढला, ॲब्सोल्यूट एरर काढला आणि ॲब्सोल्यूट एररचं मीन काढला, त्याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. आता याच्या पुढचे टर्म आहे ती म्हणजे रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह करायचं, रिलेटिव्ह कम्पेअर करायचं. त्याचा फॉर्म्युला काय? हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर? रिलेटिव्ह एरर आता बघा तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, मीन ॲब्सोल्यूट एरर आहे आणि मीन व्हॅल्यू आहे. यांचा रेशो डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. याचा अर्थ समजावून घ्या. डेल्टा आहे, डेल्टा ए मीनला काय म्हणायचं? मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू. दिस इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह कम्पेअर केला म्हणजे रिडिंगचा मीन काढला, ॲब्सोल्यूट एररचा मीन काढला आणि त्यांचा रेशो. सो व्हॉट इज रिलेटिव्ह एरर? इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू ई. ओके. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. आता हे व्हॅल्यू काढले आपण, पण डे टू डे लाईफमध्ये कसं आहे, आपण सर्व पर्सेंटेजमध्ये मोजतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10वीला किती पर्सेंट पडले? तुम्ही काय करता? सर 90% पडले, 95% पडले. म्हणजे याचा अर्थ काय होतो रे? 100 पैकी 90 म्हणजे 90%. टोटल पैकी एवढे पडले, टोटल 100 आहेत पैकी 90 पडले. सो दॅट इज 90%. 100 पैकी 98 पडले, 98 डिवायडेड बाय 100. मग आता ही रिलेटिव्ह एरर आहे. जसं तुम्ही पर्सेंटेजमध्ये आपण डे टू डे लाईफमध्ये बोलतो तसंच एरर सुद्धा पर्सेंटेजमध्ये देतात. त्यालाच म्हणायचं पर्सेंटेज एरर. तुम्हाला रिलेटिव्ह एरर काढायला लागणार. रिलेटिव्ह एरर काढल्यानंतर फक्त त्याला 100 न मल्टिप्लाय केला की हे पर्सेंट मध्ये जात आहे. and this is called as percentage error. So what is a percentage error? If relative error expressed in percentage, then it is called percentage error. So what is the final formula for percentage error? Percentage error चा फॉर्म्युला काय झाला? तर percentage error is equal to relative error multiply by 100. So it is equal to delta A mean
divided by a mean into 100. So this is percentage error. तर या पद्धतीने तुम्हाला 11वीच्या परीक्षेमध्ये एखादं एक्झाम्पल दिलं जाईल. समजा असं सांगितलं, ऑब्झर्वर मेजर्स लेंथ ऑफ टेबल 10.2 सेंटीमीटर, 10.4 सेंटीमीटर, 10.6 सेंटीमीटर. Then calculate number 1 its mean value, number 2 absolute error, number 3 mean absolute error, number 4 percentage error. तर तुम्हाला या पद्धतीने यांचे फॉर्म्युले वापरून सॉल्व करावं लागेल. त्यांनी एवढंच दिलं की वन पर्सन टेक्स रीडिंग 10.2, 10.3, 10.4 सेंटीमीटर, देन कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन इट. आता इथं फक्त पर्सेंटेज एरर म्हटलंय, पण पर्सेंटेज एरर काढण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील. बिकॉज फायनल फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज एरर इज मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे इथं तुम्हाला मीन व्हॅल्यू काढावी लागेल, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढावी लागेल, प्रत्येकातलं ॲब्सोल्यूट एरर काढावी लागेल, त्यांचं ॲव्हरेज घ्यावी लागेल, आणि मग हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला पर्सेंटेज एरर काढता येते. ओके, लक्षात आलं कसं सोडवायचं? हे काय करायचंय? याला म्हणतात रिलेटिव्ह एरर, याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. बघा काय काय झालं, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. म्हणून स्टॅटिस्टिकली आपण ह्या गोष्टी करतो. या स्टॅटिस्टिकली मॅथमॅटिकली ही मॅथमॅटिकल प्रोसेस आहे, सिम्पल फॉर्म्युला त्याच्यात, आणि ते तुम्हाला वापरून सॉल्व करायचे आहेत. तर आता आपण एस्टिमेशन ऑफ एरर बघितले. आता याचं एक मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, चांगलं व्यवस्थित कळेल. बरोबर आहे? काय वेळेला कसं वाटतं, मी पुन्हा सांगितले तुम्हाला, सायकल आपल्याला शिकायची आहे, डायरेक्ट बसायचं आणि पळवायचं. हे आत्ता जे झालं ते कसं झालं, सगळे सायकलचं डिस्क्रिप्शन झालं. आता ज्या वेळेला प्रत्यक्ष सायकल चालवायला लागतो त्यावेळेला सोपं वाटतंय. त्याप्रमाणे आता एक्झाम्पल घेऊ, फटाफट सगळं समजतं आणि अगदी पटकन आणि सहज सोप्या भाषेत समजावून सांगतो. तर आता बघा इथं काय केलेलं आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज वन ऑब्झर्वर मेजर्ड लेंथ ऑफ वन सेगमेंट और लेंथ ऑफ टेबल किंवा लेंथ ऑफ कशाची मोजलेले. सपोज पर्सन मेजर्ड 4 रीडिंग्स 2.1 सेंटीमीटर, 2.0 सेंटीमीटर, 2.2 सेंटीमीटर and 2.2 सेंटीमीटर. So observer considered 4 readings. Now what is the question? Calculate its percentage error. Percentage error in measurement of that reading. So what are the steps? Number 1, first calculate mean value. Second, calculate absolute error in each value. Number 3, calculate mean absolute error. Number 4, calculate percentage error. Relative error multiply by 100 percentage error. So one by one. या ठिकाणी मी याला A1 म्हणतो, ह्याला A2 म्हणतो, ह्याला A3, हा A4 आहे. So what is the mean value? A mean 2.1 plus 2.0 plus 2.2 plus 2.2 divided by 4. So it becomes how much? 8.5 divided by 4. So divide it, it becomes 2.125. Okay, so very simple way. A mean calculated, mean value of all the readings. See, 2.1, 2.0, 2.2 plus 2.2 divided by 4 number of readings. So it becomes 2.125. This is the mean value. Okay. Second, now calculate delta A1, absolute error in first reading. So mean value 2.125 minus 2.1, and it should be in a modulus sign because to take
positive value. If it is negative, then what will the answer? 2.125 minus 2.1, it becomes 5, okay, 2, then 0.0. So it is 0.025, okay. Then second, delta A2, 2.125 minus 2. What will be the value? What will be the value? See, त्यांचा डिफरन्स घ्या, किती येईल तो? तर पहिला डिफरन्स आला तुमचा 0.0. नंतर डिफरन्स घेऊ शकता तुम्ही, किती येईल? हा 5, 2, बरोबर आहे. नंतर 1.0 म्हणजे 0.125, 0.125. आता याचप्रमाणे डेल्टा A3 आणि डेल्टा A4 काढा. डेल्टा A3 2.125 मायनस 2.2, किती येईल बघा तो डिफरन्स त्यांचा दोघांचा? तर तो डिफरन्स येईल 0.075. बघा बरं, 5 बरोबर, 0.075. असंच तुम्हाला डेल्टा A3 काढायचं आहे. परत डेल्टा A3, डेल्टा A4 सेम. फोर्थ रीडिंग तुमचं तेच आहे, तीच व्हॅल्यू येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट लिहितो, किती होणार? 2.125 मायनस 2.2, परत ते मिळणार 0.075. म्हणजे इथं तुम्ही डेल्टा A1 काढण्यासाठी काय केलं? ॲक्च्युअल रीडिंग म्हणजे मीन व्हॅल्यू मायनस ॲक्च्युअल रीडिंग यांचा डिफरन्स घेतला. तर या पद्धतीने तुम्ही मीन ॲब्सोल्यूट एरर्स काढले. आता ह्या ॲब्सोल्यूट एरर काढल्यानंतर यांचा मीन काढायचा आहे, म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचे आहे. आता मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन हा सगळ्यांची टोटल ॲडिशन म्हणजे बघा 0.025 प्लस 0.125 प्लस 0.075 प्लस 0.075 divided by 4, and that gives you mean value, delta A mean. किती येईल बघा ते ॲडिशन करून? So finally that will be 0.3 divided by 4 is equal to 0.075. तुम्ही निवांतपणे यांचे ॲडिशन करा, डिवायडेड बाय 4 करा, तुम्हाला आन्सर मिळणार 0.3 divided by 4 and that value would be 0.075. ही जी व्हॅल्यू आली ही डेल्टा ए मीन आली, म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर आली. काय काय कॅल्क्युलेट केलं? मीन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर आणि त्यांचा मीन काढला. आता तुम्हाला काय करायचं आहे? तर पर्सेंटेज एरर काढायचे आहे. त्याचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी आत्ता? तर त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे पर्सेंटेज एरर is equal to delta A mean divided by A mean multiply by 100. Now put up all the values. 0. delta A mean किती काढले आपण? 0.075 divided by mean value 2.125 into 100. Okay, and then when we solve this one, finally you get desired answer. काय मिळेल ते? ह्यांचा डिव्हिजन केला तुम्ही, हा डिव्हिजन करा आणि मल्टिप्लाय बाय 100 केला तर तुम्हाला पर्सेंटेज एरर मिळणार आहे. ती व्हॅल्यू येते 3.529%. तुम्ही घरी निवांतपणे यांचा डिव्हिजन करू शकता, काय अडचण नाही. आता इथं तेवढा वेळ नाही, व्हिडिओची लेक्चर खूपच मोठी होईल, तुम्हाला कंटाळवाणं वाटेल, म्हणून त्याच्यामुळे मी इथं काय पूर्ण डिव्हिजन करत बसत नाही. जस्ट मी स्टेप्स दाखवलेत, स्टेप्स तुम्ही करा. नंबरकडे काय प्रॉब्लेम नाही, नंबर तुम्ही चेंज करू शकता. ही मेथड आहे, मेथड समजावून घ्या काय करायचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही फायनली पर्सेंटेज एरर काढलेले 3.29.
ओके, मग आता ह्याच्यामध्ये कुठलंही एक्झाम्पल देऊन द्यात. मेथड हीच, तुम्हाला रीडिंग देणार, रीडिंगवरून पर्सेंट एरर काढा म्हणणार. परत एकदा मी फ्लो चार्ट सांगतो, स्टेप्स काय आहेत. पहिला काय करायला पाहिजे तुम्हाला, जस्ट यू हॅव टू कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू. पहिल्यांदा मीन व्हॅल्यू काढायची, ए मीन. नंतर मीन व्हॅल्यू मधून प्रत्येक रीडिंग सबट्रॅक्ट करा, तुम्हाला त्याची ॲब्सोल्यूट एरर निघणार. मग काढलेल्या सर्व ॲब्सोल्यूट एररांची मीन काढायचं, त्याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि नंतर मग रिलेटिव्ह एरर काढण्यासाठी मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू, आणि त्याला फक्त 100 मल्टिप्लाय केला की ते पर्सेंटेज एरर मिळणार. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज इस्टिमेशन ऑफ एरर. तर आज आपण या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग बघितला, हाऊ एरर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड, हाऊ एरर्स कॅन बी इस्टिमेटेड. तर आता तुमचं काम काय, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जावा, टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल 1-2 दिलेले सोडवून ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स. ते एक्झाम्पल सोडवा, बिंदास्तपणे सोडवा, काही प्रॉब्लेम नाही, यायलाच पाहिजेत तुम्हाला, येणारच. प्रॅक्टिस करा, दिलेल्या फ्लोचार्ट किंवा दिलेल्या स्टेप्स प्रमाणे जावा आणि प्रत्येकाचं पर्सेंटेज एरर काढा. आणि मी पुन्हा सांगतोय, आमच्या होमवर्क सेक्शनमध्ये काही एक्झाम्पल्स असतात, ते एक्झाम्पल सॉल्व करा. ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांना हा भाग मिळायला लागला आहे, ज्यांनी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर एनरोल करा, म्हणजे तुम्हाला आमच्या इतर गोष्टींचा, इतर सुविधांचा सुद्धा फायदा घेता येईल. समजतंय? तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतोय की पुस्तकातले एक्झाम्पल सॉल्व करा, पुन्हा पुन्हा सॉल्व करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.